भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी चव्हाण साहेब, मंत्री आदरणीय श्रीपाजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार मेघनाथजी बोर्डीकरजी, या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, आमदार तानाजीराजे मुटकुळेजी, आमदार संजय केनेकरजी, माजी आमदार अमर राजूरकरजी, आमदार विक्रांत पाटील, आमदार माननीय माधवी नाईक प्रदेश महासचिवजी, रवींद्र अनासपुरेजी, आमच्या मराठवाड्याचे विभागीय संघटक संजय कोटलीजी, माजी आमदार माणिक रामराजे बोडकूजी, माजी खासदार शिवाजीराव मानेजी, माझ्यावर आलेले आमचे सर्व सहकारी, भाजपमध्ये असलेले सर्वाधिक पदाधिकारी, माननीय आमचे बंधू विजयरावजी वरपुडकर आणि सर्व माझ्यावर आलेले सर्व सहकारी, त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, सरपंच, चेअरमन आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी, आज फार मोठ्या संख्येने आपण सगळेजण आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत. आपल्याला कल्पना असेल की साहेबांच्या बाबतीमध्ये जे अध्यक्ष आहेत त्यामध्ये सांगत असताना मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आमदार होतो आणि त्यावेळेस जे मंत्री होते बांधकाम खात्याचे, फार मोठी मदत मला त्या काळात सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि आता ह्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं त्यांचा जे निर्णय, धडाकेबाज निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. शिस्तीनं काम करतात आणि कोणत्या प्रकारचा राजकीय वारस घरामध्ये नसताना सुद्धा ते राज्याचे मंत्री झाले, आता भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाले. त्याबद्दल त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं मला निश्चित स्वरूपामध्ये आवडेल आणि सर्वांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कल्पना असेल की या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रक्तदानाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे रेकॉर्ड आहे, काल परवाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रेकॉर्ड सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून दुसरे जे नेते आहेत आपले माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते, आमचे बंधू त्यावेळेस भाजपमध्ये होते, त्यांचे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची संबंध ठेवून एक खूप आपुलकीचं नातं जोडण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रभर केलं. आज त्याच धडाक्यानं त्याच काम करणारे चव्हाण साहेब सुद्धा करतात. त्यानंतर भाजपचे प्रदेश झाल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये तर संपर्क ठेवला, तर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि फार मोठं यश भाजपनं त्या ठिकाणी प्राप्त केल्यानं आज राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांचे जे कामाची झेप आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जनहिताचा निर्णय घेण्याचा त्यांचा जो धडाका चालू आहे, आज गेले 2021 पर्यंतचा गुंठेवारीचा जो काही कायदा होता, 2021च्या आत जे काही होते त्यावेळेस त्याच्या गुंठेवारीचा कायदा होत होते. हा निर्णय त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीचा जो प्रश्न सुटत नव्हता, त्यांनी गुंठेवारीचे सुद्धा रजिस्ट्री करण्याचं काम हे धडाकेबाज निर्णय त्यांनी त्या काळात त्यांच्या काळामध्ये. त्याचबरोबर जे सर्वसामान्याला वाळूचं धोरण असेल, सर्वसामान्याला इथे मिळत नसते, या धोरणामध्ये सुद्धा काम केलं. सातबाराच्या संदर्भात केलं, शेतरस्ते असतील, पाणरस्ते असतील, सगळ्यात मोठं औद्योगिकरणाचं येण्याचं काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्याच्या काळामध्ये काय झालं. आमचे बंधू सांगत होते, तर मला त्यावेळेस त्यांचा परिचय नव्हता, परंतु त्यांचा स्वभाव असा म्हणत होता की ते सरळ आहेत, सोपे आहेत, साधे. ती जाणीव सुद्धा मला आज त्याप्रमाणे या ठिकाणी आपली झालेली आहे.
म्हणून त्यांच्या दोघांचे सहकार्य आणि मुख्यमंत्री सर्वांचं सहकार्य या आपल्याला या सगळ्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी निश्चित या ठिकाणी उपयोग होईल. मी आपल्याला विनंती करतो की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2014 असेल, 2019 असेल, 2014 असेल या 15 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये भाजपमध्ये सरकार असताना भाजपचे सरकार त्यांनी त्या स्वरूपात मानलं. 2014 ते 2019 मध्ये आता केणेकर साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राचे कृषी धोरण असेल, व्यापार सुन असेल, महाराष्ट्रात उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम असेल, बाहेर देशातून येणारे जे उद्योग आहेत ते जास्तीत जास्त आणण्याचं काम या ठिकाणी केलं असेल. असे कमी वयात असलेले मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम पटकवलेला आहे. महाराष्ट्रातील आमचं जसं आतापर्यंत धोरण राहिलं होतं सर्व जाती धर्माला घेऊन चालायचं, तसं धोरण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं. मला नेतृत्वाला, आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या पुढच्या पिढीला काम करण्याची संधी मिळाली ही अपेक्षा त्यांच्या आपल्या सगळ्याकडून आपण करतो. भाजपच्या संघटनेत एक काम करण्याची मला आवड असेल आणि आपल्याला संधी दिली तर निश्चित पक्ष संघटनेमध्ये काम करणे सुद्धा मला हवं असतं. आज आपण विचार करतो आता महाराष्ट्राच्या जे मंत्री आहेत अतुल सावे साहेब त्यांच्याकडे सहकार खातं होतं आम्ही काँग्रेसमध्ये होतो, पण त्यांनी सुद्धा असं कधी नकारात्मक भूमिका त्यांनी कधी घेतली नव्हती. आम्हाला कधी सहकार्याची भूमिका द्यावी. आज आमची बँक ही गेल्या 4 वर्षापासून मध्ये आहे. डिपॉझिट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि काल परवा नाबार्डचा पुरस्कार आमच्या बँकेला चांगलं मिळून त्यावेळेस सुद्धा त्यांचं कार्य आहे. आज आपल्याला माहीत असेल की आपल्या पालकमंत्री मेघनाजी बोर्डीकर हे नवीन नेतृत्व आहे, उभारते नेतृत्व आहे आणि जिल्ह्याला चांगलं ताकद देण्याचं नेतृत्व त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे आणि त्यांचे सहकार्य थांबलं तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष आपला वाढल्याशिवाय राहणार. म्हणून आज आपल्याला सर्व विनंती करतो की आमचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही आपल्या पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये आपण सगळेजण सामील झालो. कार्यकर्त्याला ताकद मिळेल हा दृष्टिकोन सुद्धा आपण पुढे ठेवून सर्वसामान्य सरपंच असतील, चेअरमन असतील, पदाधिकारी असतील त्यांना ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती मी करत होतो. माझे 200